करतच नव्हते, तर जे काय करत होते ते सगळं दुसऱ्यासाठी. त्यामुळे आदर्श रूप आणि उत्तम कर्म त्यांच्या हातून घडत होतं. म्हणून पुढे त्यांनी सांगितलंय ना कृते नेह कश्चन. म्हणजे काय की जो मनुष्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादीशी आपला संबंध मानतो, त्यामुळे काय होतं, आळस, प्रमाद इत्यादी तर आवड असते त्याची, आणि मग त्याचं एखादं कर्म करायचं, एखादं नाही करायचं, अशी त्याची प्रवृत्ती होऊन जाते. काय त्याचं कारण काय असतं, त्याच्यामध्ये प्रमाद असतो, आळस असतो, आरामाची इच्छा असते त्याला. आणि ह्याला काय म्हणायचं, ह्याला तामस सुख म्हटलेलं आहे. हे पुढे येईल आपल्याला 18व्या अध्यायामध्ये. परंतु हा जो महापुरुष असतो, कर्मयोगी असतो, ज्याने सात्विक सुखाचीही हद्द ओलांडलेली असते, म्हणजे त्याला सात्विक सुखसुद्धा नको, त्याच्याही पलीकडे तो गेलेला असतो, कारण त्याचा शरीरादिशी थोडासुद्धा संबंध नसतो. आणि मग आळस, आराम इत्यादीमध्ये त्याची आवडच नसते. हे सगळं दुसरं आहे. मी म्हणजे आत्मा आहे, माझं शरीर वेगळं आहे, माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार वेगळं आहे, असं त्याचे ज्ञान जागृत झालेलं असतं. असा हा कर्मयोगी आहे. फार सुंदर आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की गीतेमध्ये जे आपल्याला दुसऱ्याच अध्यायात त्यांनी सांगितलं होतं ना, 47वा श्लोक, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. की कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळामध्ये तुला केव्हाही अधिकार नाही, किंवा तू कर्मफलाचा हेतूही होऊ नको, आणि तुझी कर्म न करण्याविषयी आसक्ती पण नसावी. म्हणजे सामान्य मनुष्यासाठी ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की कर्म हे तुला केलंच पाहिजे. आपण मागच्या वेळेस तेही बघितलं होतं की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, की कुठलाही माणूस हा कर्माशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. परंतु हा जो कर्मयोगी असतो, ह्याला मात्र संपूर्ण कर्म तो लोककल्याणासाठी करत असतो, समाजाच्या हितासाठी करत असतो. त्यामुळे त्याला कर्तव्य काहीही उरलेलं नसतं. त्याला कर्म केलं काय न केलं काय, परंतु तो बुद्धिभेद करत नाही. तो सगळ्यांना ते कर्म करून दाखवतो, तो कर्म सोडत नाही. जरी त्याला त्या कर्माशी कर्तव्य नसतं तरी तो ते कर्म करतच असतो. मग आता त्यांनी सांगितलं की महापुरुषाची स्थिती, अशी जर स्थिती आपल्याला प्राप्त व्हायची असेल कर्मयोग्याची, तर मग आपण काय केलं पाहिजे, साधकांनी काय केलं पाहिजे. त्याच्यासाठी पुढचा श्लोक आहे 19वा, तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. की म्हणून तू काय कर की निरंतर आसक्तीरहित होऊन कर्तव्य कर्माचे व्यवस्थित आचरण कर, कारण आसक्तीरहित होऊन कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो. हेच म्हणजे एकच तत्व त्यांनी संपूर्ण आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आसक्ती असणारा जो मनुष्य असतो तो काय करतो, तो दुसऱ्याचे हित कधीच करू शकत नाही. आणि आसक्ती रहित जो मनुष्य असतो तो मात्र संपूर्ण प्राणीमात्राचे हित करण्यामध्येच त्याचा सगळा जन्म गेलेला असतो. म्हणजे त्याची सर्व कर्म केवळ दुसऱ्याच्या हितार्थच होतात. संसारापासून प्राप्त झालेल्या सामुग्रीने आम्ही आतापर्यंत आपल्यासाठीच कर्म केली आहेत, त्याला आपल्या सुखभोगासाठी आणि संग्रहासाठी वापरले आहे. म्हणून संसाराचे आमच्यावर ऋण झाले आहे. ते फेडण्यासाठी केवळ संसाराच्या हितासाठी कर्म करणे आवश्यक आहे. म्हणजे किती सुंदर त्यांनी सांगितलं आहे की भगवंतांनी हे सगळं निर्माण केलं आहे. हे सगळं आपण काहीच निर्माण केलेलं नाही आहे. त्याच्यातलं आपण झाड लावण्याचं फक्त काम करतो, परंतु पुढे ते झाड वाढणं, त्याला फळं लागणं, हे सगळं त्या प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणून ती एक देवदानवांची गोष्ट सांगतात बघा नेहमी, की देव आणि दानव असे समोरासमोर बसलेले होते, आणि समोरासमोर ते बसलेले असताना ब्रह्मदेवानी सांगितलं वाटतं की एक युक्ती केली की तुम्ही भोजन करत असतात, समोरासमोर बसून भोजन करत असतात, आणि त्यांनी असं सांगितलं की हात न वाकवता तुम्ही जेवा. हात अजिबात वाकडा का, सगळ्यांना ही गोष्ट माहिती असेल की हात अजिबात वाकडा करायचा नाही, वाकवायचा नाही, जेवायचं. कसं जेवून दाखवा म्हणे. तर दानवाची प्रवृत्ती आणि देवांची प्रवृत्ती यामध्ये आपल्याला दिसून येते की देव काय करतात की दुसऱ्याला खाऊ घालतात, आणि तो समोरचा त्यांना खाऊ घालतो. म्हणजे एकमेकांना हात न वाकवता दुसऱ्याचं हित केलं की आपलं हित आपोआप होतं.
आणि राक्षस काय करतात, स्वतःच खाण्याचा प्रयत्न करतात. हात न वाकवता कसं काय त्यांच्या तोंडात घास जाईल, त्यांच्या तोंडात घास जातच नाही. म्हणजे त्यांचीही तृप्ती होत नाही आणि दुसऱ्याचीही तृप्ती होत नाही. पण दुसऱ्याला दिल्याने मात्र आपली तृप्ती आपोआपच होत असते. मग हेच या कर्मयोगाचं गुपित आहे असं मला वाटतं, की या ठिकाणी ती गोष्ट मला एकदम आठवली, की दुसऱ्याचं हित कसं करायचं, तर ते ह्या देव आणि दानवांच्या गोष्टीतून आपल्याला कळतं. म्हणजे त्यांनी सांगितलंय की खरं पाहिलं तर कोणाच्याही अंतःकरणामध्ये आसक्ती ही निरंतर राहत नसते. काय असतं, आपल्या मनाच्या ज्या ह्या भावना आहेत या सतत बदलत असतात. एकच वृत्तीवर आपलं मन कधीही स्थिर राहत नसतं. त्यामुळे ते सोडून द्यायचं असतं. आपल्या मनात एखादा विचार आला आणि तो जर विचार आपल्याला घातक असेल तर त्या विचाराकडे लक्ष न देता पुढे जायचं असतं. म्हणजे मग तो विचार निघून जातो आणि परत दुसरा चांगला विचार आपल्या मनामध्ये येतो. म्हणून त्यांनी सांगितलं की आसक्ती काही निरंतर राहत नाही. संसारच निरंतर नाही आहे तर मग क्षणाक्षणाला बदलत असतो संसार. मग या वृत्ती तरी कशा काय निरंतर राहतील. पण आपण काय करतो, आपण आपल्या अहम मात्र जपून ठेवतो. आपला अहंकार आपण जपून ठेवतो आणि सतत त्या वृत्तींना आपण आपल्याशी संलग्न करत असतो आणि त्यामुळे आपल्याला दुःख होतं. मग कसं यांनी छान सांगितलं इथे की म्हणे एखादा जर काही स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे हित करणे, दुसऱ्याची शास्त्रविहित न्याययुक्त मागणी पूर्ण करणे, जी पूर्ण करण्याचे सामर्थ्य आमच्या ठिकाणी आहे, अशा प्रकारे कर्तव्याचा संबंध परहिताशी येतो. म्हणजे परहित करणं म्हणजे स्वधर्म करणं हा अर्थ त्यांनी या ठिकाणी सांगितला आहे. मग आता कर्तव्याचे पालन करण्यामध्ये सर्व स्वतंत्र आहेत, समर्थ आहेत, कोणीही पराधीन नाही आहे. आपण कर्तव्याचं पालन हे करू शकतो. कुठल्याही स्थितीत असलो, कुठल्याही जन्मात असलो तरी सुद्धा आपल्याला प्राप्त झालेला स्वधर्म हा आपण करू शकतो. परंतु केवळ आळसामुळे आपण ते कर्तव्य करत नाही. आळस, प्रमाद म्हणजे काय, दोषयुक्त बुद्धी, त्याच्यामुळे आपण ते काम करत नाही. आणि मग काय होतं, मग ते कर्तव्य पालन आपल्याला कठीण वाटायला लागतं. मग आपण म्हणतो की काय माझं वयच झालंय, मी आता करूच शकत नाही, किंवा काय माझे डोळेच दुखतात आहे, माझे काय हातच दुखतात आहे. असं करत करत माणूस काय करतो, त्या कर्तव्याकडे दृष्टी म्हणजे त्या कर्तव्यापासून हे होण्याचा, पराधीन होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तो सक्षम असतो ते कर्तव्य करण्यासाठी. म्हणून त्यांनी सांगितलं की कर्तव्याचा संबंध परिस्थितीनुसार असतो. मनुष्य प्रत्येक परिस्थितीत स्वतंत्रतेने कर्तव्याचे पालन करू शकतो. कर्तव्याचे पालन करण्यानेच आसक्ती नष्ट होते. अकर्तव्य करणे तसेच कर्तव्य न करण्याने आसक्ती आणखी वाढते. म्हणजे उलटं त्याच्यामुळे दोषच निर्माण होतो. एखादं कर्म जर आपण केलं नाही तर, पण कर्म जर आपण करत राहिलं तर आपली त्यामुळे आसक्ती पण नष्ट होते आणि आपण आपली ऊर्ध्वगती व्हायला पण त्याच्यानी मदत होते. म्हणून कर्तव्य अर्थात दुसऱ्याच्या हितार्थ कर्म करण्याने वर्तमान काळातील आसक्ती आणि कशाचीही इच्छा न ठेवल्याने भविष्य काळातील आसक्ती नष्ट होते. आता समाचर म्हणजे हा श्लोक आपण बघतोय ना, की तस्मादसक्त सततं कार्यम कर्म समाचर. सततपणे आसक्त न होता एखादं कार्य करणं. समाचर म्हणजे आचरण तुमचं कसं पाहिजे, शुद्ध आचरण पाहिजे. समाचर म्हणजे काय, कर्तव्य कर्म अत्यंत सावधगिरीने केलं पाहिजे, उत्साहपूर्वक केलं पाहिजे, तत्परतेने केलं पाहिजे आणि विधीपूर्वक केलं पाहिजे. आणि तसं जर केलं नाही तर मग या कर्मयोगाच्या सिद्धीमध्ये बाधा येते. आणि म्हणून अर्जुनाने जे कर्म टाकलं होतं ते त्याचं खरं तर क्षत्रिय होता तो, त्यामुळे त्याचं स्वधर्म होतं, त्याचं कर्म होतं, ते सहज कर्म होतं त्याचं ते. परंतु त्याने ते टाकून दिलं होतं आणि म्हणून भगवंत त्याला सांगतात की सहज कर्म केले असता मनुष्य पापाला प्राप्त होत नाही. त्याला काही पाप लागत नाही. अर्जुनाला वाटत होतं मला पाप लागेल, मी या सगळ्यांना मारेल. अरे पण तू क्षत्रिय आहे, मारणं हाच तुझा धर्म आहे, त्यामुळे तुला काहीही पाप लागणार नाही. हे भगवंत त्याला सांगतात की तू क्षत्रिय आहेस म्हणून युद्ध करणे हे तुला घोर कर्म जरी दिसत असलं तरी सुद्धा ते तुझ्यासाठी सहज कर्म आहे आणि ते तू अनासक्त होऊन कर. म्हणून मागे मी तो 11व्या अध्यायातला श्लोक सांगितला होता शेवटचा, निर्वैरः सर्वभूतानां
म्हणजे निर्वैर होऊन तू कर्म कर, मनामध्ये कुठलाही वैरभाव ठेवू नको त्यांच्याबद्दल, फक्त मला हे कर्तव्य करायचं आहे असं म्हणून तू कर्तव्य कर. मग त्यांनी सांगितलंय की आपण मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो, आपल्याला शरीर प्राप्त होतं, धन प्राप्त होतं, जमीन घर इत्यादी सर्व सामुग्री आपल्याला मिळते. परंतु आपण जेव्हा या संसारातून जातो, एक्झिट होते आपली तेव्हा काय होतं, ही सगळी सामुग्री इथेच राहते, आपण काहीही बरोबर घेऊन जात नाही. शरीरादी सर्व सामुग्री मिळालेली आहे ती आपली नाहीच आहे, हे याच्यावरून सिद्ध झालं. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य काम करण्यासाठी एखाद्या ऑफिसमध्ये जातो, मग त्या ऑफिसमध्ये काय असतं, खुर्ची असते, टेबल असतं, कागद असतात, इतर काय सामुग्री असते. आणि आता ऑफिसचं काम झालं की तो मनुष्य घरी येतो ना, ती काही सामुग्री तो घरी घेऊन जाऊ शकत नाही, कारण की ती त्या ऑफिसची असते. त्याप्रमाणे मनुष्याला संसारामध्ये हे शरीर मिळालेलं आहे, हे सगळं मिळालेलं आहे, हे सगळं आपलं समजू नये असं त्यांनी सांगितलं आहे, आणि ते सगळं दुसऱ्याच्या सेवेसाठी लावावं. म्हणजे मनुष्य तत्परतेने आणि उत्साहाने कार्यालयाचे काम करतो आणि त्या कामाच्या मोबदल्यात त्याला वेतन मिळते. काम कार्यालयासाठी असते आणि वेतन त्याच्यासाठी असते. जे काय त्याला मिळतं ते वेतन त्याच्यासाठी असतं आणि काम मात्र त्या संस्थेसाठी तो करत असतो. तसं उदाहरण त्यांनी दिलं आहे की आपल्याला या संसारात पाठवलं आहे भगवंतानी, ते कशासाठी, अनासक्त होण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि आपण अनासक्त व्हायचं आहे, या संसारापासून आपण बाजूला व्हायचं आहे, म्हणजे संसारात राहूनच अलिप्त होणं, अशा पद्धतीने आपण वागायचं. आणि मग त्यांनी सांगितलं आहे की त्याला कर्म आणि योग दोन्ही मिळून कर्मयोग म्हटलं आहे. म्हणजे कर्म हे संसारासाठी होतं आणि योग आपल्यासाठी होतो. म्हणजे तो योग जो आहे, योग म्हणजे काय, त्याच्याशी जोडलं जाणं, परमेश्वराशी मी जोडली जाते, म्हणजे माझा कर्मयोग झाला. कर्मयोगाद्वारे मी त्याच्याशी जोडलं जाणं म्हणजे माझा उत्तम कर्मयोग आहे. असं सुंदर उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, या ठिकाणी छान दिलेलं आहे. आणि मग जेव्हा म्हणे मनुष्य मिळालेल्या सगळ्या वस्तूला आपल्यासाठीच मानतो, तेव्हा त्या चुकीमुळे काय होतं, तो बंधनात सापडतो. आणि ही चूक दुरुस्त करण्यासाठी कर्मयोगाचे अनुष्ठानच श्रेष्ठ उपाय आहे. कर्मयोगी कोणत्याही वस्तूला आपली म्हणत नाही, आपल्यासाठी मानत नाही, सगळं काही तो दुसऱ्याच्या सेवेसाठी लावतो आणि म्हणूनच तो सुगमतेने या संसार बंधनातून मुक्त होतो. असक्तो ह्या चरण कर्म. मग हा कसं कर्म करतो, अनासक्तीने. मनुष्य आसक्तीपूर्वक संसाराशी आपला संबंध जोडतो, संसार संबंध जोडत नाही. म्हणून संसाराच्या हितासाठीच सर्व कर्मे करावेत आणि मोबदल्यात कोणत्याही फलाची इच्छा ठेवू नये, हेच मनुष्याचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे आसक्तीरहित होऊन, अर्थात मला कुणाकडूनही काहीही नको, या भावनेने संसारासाठी कर्म केल्याने संसाराशी आपोआप संबंध विच्छेद होतो. आता संबंध विच्छेद हा शब्द यांनी वापरला, याचा अर्थ आपण काही लागली संसारातून निघून जात नाही, वनात जात नाही, आता वानप्रस्थाश्रम राहिलेलाच नाही आहे, परंतु विशिष्ट वयानंतर आपण या कर्तव्यातून आपली सोडवणूक करून घ्यायला पाहिजे. आणि आता ही गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, या सगळ्या ज्ञानाला समजून घेणं, ते इतरांना सांगणं, किंवा त्याप्रमाणे एखादा तरी गुण माझ्याकडे यावा आणि त्याप्रमाणे मी आचरण करावं, अशी बुद्धी आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, ह्याला संसारापासून संबंध विच्छेद म्हटलेलं आहे. संबंध विच्छेद लागली म्हणजे घर टाकून द्यायचं, वनामध्ये जायचं, असा अजिबात त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे हा शब्द काही लोक इथे वाचतात आणि मग म्हणतात, अरे गीता काही आमच्यासाठी नाहीच आहे, गीता ही सगळे ज्यांचा संसार आटोपलेला आहे त्यांच्यासाठी आहे. पण खरं तर तसं नाही आहे. गीतेची तत्त्व ही लहानपणापासूनच आपल्याला कळली पाहिजे, म्हणजे आपण संसार उत्तम प्रकारे करू शकतो, असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे यात्रेमध्ये म्हणे एखादा स्वयंसेवक असतो, गाईड असतो ना एखादा, आणि तो आपल्याला सगळं दाखवत असतो, किंवा गाईड तरी समजा वेतन घेतो, पण इथे स्वयंसेवक शब्द वापरलेला आहे. म्हणजे तो वेतन न घेता दिवसभर यात्रेकरूंची सेवा करतो,
मोबदल्यात कुणाकडूनही कशाचीही इच्छा ठेवत नाही आणि म्हणून रात्री झोपताना त्याला कुणाचीच आठवणही येत नाही, कारण सेवा करीत असताना कुणाकडूनही काही त्यांनी इच्छाच केलेली नसते. त्यामुळे त्याला शांत झोप येते आणि सेवाभावाने तो दुसऱ्यासाठीच कर्म करत असतो. कुणाकडून त्याला मानही नको असतो, कुणाकडून सन्मानही नको असतो, काहीच त्याला नको असतं. त्यामुळे त्याची सुगमतेने या संसार बंधनातून मुक्तता होते. म्हणजे संसारात राहूनच तो मुक्त होतो, संसारात राहूनच मुक्ततेचा अनुभव तो घेतो, असं त्यांनी सांगितलं आहे. छान. आणि मग शेवटी आहे परमाप्नोती पुरुषः तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणजे परमात्म्याला तो प्राप्त होतो. कसा तो प्राप्त होतो परमात्म्याला? मग तर आपल्याला माहिती आहे परमात्मा प्राप्तीचे 3 उपाय सांगितलेले आहेत गीतेने. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. कुठल्याही योगाच्या द्वारे तुम्ही परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकता. ज्या तत्वाच्या प्राप्तीमध्ये विकल्प, संदेह, निराशा असं काहीच नाही आहे. हे परमात्म तत्व हे कायमच आपल्याजवळ आहे, ते काही कुठे गेलेलं नाही, लांब कुठे नाही आहे. त्यामुळे ते म्हणतात की मोक्षप्राप्ती म्हणजे काही असं गाठोडं नाही आहे की ते मला मेल्यानंतर मिळायचं आहे किंवा काय, किंवा असं काही ठिकाण नाही आहे की मेल्यानंतर मला तिथे जायचं आहे. तर मोक्ष म्हणजे काय की या जन्मीच, या ठिकाणीच, या क्षणीच मला मिळू शकतो. त्याच्यामध्ये काहीही संदेह नाही. इतकं ठामपणे त्यांनी सांगितलं आहे की सर्वांचे ज्या तत्वापासून कधी कोणीही कोणत्याही अवस्थेत थोडेही वेगळे होऊ शकत नाही. म्हणजे मी आहे, मला माहिती आहे ना, हे चैतन्य तत्व माझ्यामध्ये आहे म्हणून मी बोलते, म्हणून तुम्ही ऐकताय, म्हणून माझा हात हलतोय. म्हणजे सगळं हे चैतन्य तत्व आपल्याकडे आहे म्हणून ह्या सगळ्या क्रिया घडतात आहेत. म्हणजे हे कुठेही अप्राप्त नाही आहे. हे परमाप्नोती पुरुषः की हे माणसाला हे प्राप्तच आहे. फक्त काय झालं आहे, मायेचा पडदा त्याच्यावर पडलेला आहे, अज्ञान आपल्याकडे आहे आणि म्हणून आपल्याला ते दिसत नाही आहे, आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. नाहीतर ते तत्व आपल्याजवळ नित्य प्रतिष्ठित आहे, कायम आहे. मग आता त्यांनी सांगितलं, शंका एक काढलेली आहे की कर्म करीत असताना कर्मयोग्याचा कर्तृत्वाभिमान कसा नष्ट होतो? कारण कर्तृत्वाभिमान नष्ट झाल्याशिवाय परमात्म तत्वाचा अनुभव होऊ शकत नाही. आतापर्यंत आपण तेच बघितलं की त्याला मी, माझं असं काहीही नव्हतं. मी, माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तो संन्यासी जाणं, असं याच्यामध्ये ओवी आहे. कशात? ज्ञानेश्वरीमध्ये. मी, माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, असा कर्मयोगी असतो, असा संन्यासी असतो. 5व्या अध्यायामध्ये आहे. म्हणजे संन्यासी आणि कर्मयोगी एकच कसा, हे त्यांनी 5व्या अध्यायात आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर मग त्याच्याकडे कर्तृत्वाभिमान अजिबात नसतो. मी केलं असा अभिमान नसतो. मग ते म्हणतात की हा अभिमान कसा नष्ट व्हायचा आमचा? तर साधारण मनुष्य सर्व कर्म आपल्यासाठीच करत असतो. आपल्यासाठी कर्म करण्याने मनुष्यामध्ये कर्तृत्वाभिमान राहतो. परंतु कर्मयोगी कोणतीही क्रिया आपल्यासाठी करत नाही. तर तो असं समजतो की मला हे सगळं शरीर मिळालं आहे, इंद्रिय, मन, बुद्धी, हे सगळं मला मिळालं आहे, ते सगळं भगवंताकडून मिळालेलं आहे, हे माझं काहीच नाही आहे आणि हे सगळं या संसाराचंच आहे. मग आपण हे संसारासाठीच लावलं पाहिजे आणि म्हणून तो प्रत्येकाची सेवा करत असतो. शरीराने, बुद्धीने, धनाने, आपल्याला जे जे काय प्राप्त झालेलं आहे ते सगळं तो संसाराच्या सेवेसाठी लावत असतो. आणि मग असं सेवाव्रत त्यांनी घेतल्यामुळे काय होतं, त्याचा कर्तृत्वाभिमान आपोआप गळून पडतो. मी केलं असं माझं नाहीच आहे, काही तर मी केलं. म्हणजे पुढे त्यांनी म्हटलंच आहे बघा की कर्तृत्वाला भोक्तृत्व कारण आहे. की कर्मयोगी भोगाची आशा ठेवून कर्म करीत नाही. भोगाची आशा करणारा मनुष्य असतो की माझं आहे त्यामुळे मी भोगलं पाहिजे, पण जे माझं नाही आहे ते मी कशाला भोगू, मला भोगायचंच नाही आहे ते. म्हणजे कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही, अशा दोन्ही गोष्टी त्याच्या नसतात. आणि म्हणून मग त्यांनी किती छान उदाहरण दिलं बघा की आपल्या हाताने आपलेच तोंड धुतले तर आपल्या हातांना अभिमान वाटतो का? क्या मी आज माझं तोंड किती स्वच्छ धुतलं, कारण हातही माझे आणि तोंडही माझं. त्यामुळे तिथे त्यामुळे कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही.
मी काही उपकार करत नाही, माझं तोंड माझ्या हाताने धुते म्हणजे मी काही उपकार करत नाही, कारण की दोन्हीही माझेच अंग आहेत. मग कर्मयोगी शरीराला संसाराचेच एक अंग मानतो. म्हणून जर अंगानेच अंगाची सेवा केली आहे तर त्यामध्ये कर्तृत्वाभिमान कसा निर्माण होईल? म्हणून त्याला कर्तृत्वाभिमान नसतो, म्हणजे कर्तृत्वही नसतं त्याच्याकडे, भोक्तृत्वही नसतं त्याच्याकडे. असा हा कर्मयोगी असतो. मग त्यांनी नटाचं उदाहरण दिलंय की एखादा उत्तम नट आहे म्हणे, तर तो नट जेव्हा त्या नाटकामध्ये काम करतो तेव्हा तो कसं काम करतो की तो खरं म्हणजे त्या ठिकाणी तो कर्मयोगीच असतो. म्हणजे आसक्ती कुठलीच नसते ना त्याला, त्याला माहीत असते हे आपण नाटक करतोय म्हणून. आता समजा त्या नाटकामध्ये तो हरिश्चंद्राची भूमिका करत असेल तर नाटक समाप्त झाल्यावर मात्र तो साधा सर्वसामान्य माणूस असतो, तो काय हरिश्चंद्रासारखं वागत नाही. म्हणजे जेव्हा नाटक तो करत असतो तेव्हा तो उत्तम कर्मयोगी असतो. म्हणजे आपण संसारामध्ये असं नाटक करायला पाहिजे हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे की आपण ज्या जन्माला आलोय त्याचं उत्तमपणे नट आहोत, नट म्हणून आपण हे सगळं करायला पाहिजे, कशातही न अडकता. तो नट जसा ते नाटकाचा तो प्रवेश संपला की अंगावरची वस्त्र उतरवून देतो, म्हणजे त्याचा हरिश्चंद्र संपला तिथे आणि तो परत त्याचा होऊन जातो. तसं त्यांनी सांगितलंय की हरिश्चंद्राची भूमिका तो नाटकापुरतीच करतो, नाटक समाप्त होताच हरिश्चंद्राची भूमिका समाप्त होते. तसेच कर्मयोगाचे कर्तेपण सुद्धा नाटकाप्रमाणेच केवळ क्रिया करण्यापुरते सीमित असते. जसे नाटकात हरिश्चंद्राचीच भूमिका वठवणारी व्यक्ती हरिश्चंद्राच्या सर्व क्रिया वठवीत असूनही ती आपल्याला वास्तविक त्या क्रियांचा कर्ता मानित नाही की हे मी नाटक करतोय, हे त्याला माहीत असतं की त्याच्याकडे कर्तृत्वाभिमान अजिबात नसतो तिथे. तसेच कर्मयोगी शास्त्रविहित संपूर्ण कर्मांना करीत असताना वास्तविक त्या क्रियांचा करता आपल्याला समजत नाही. कर्मयोगी शरीरादी सर्व पदार्थांना नाटकाप्रमाणे आपले आणि आपल्यासाठी न समजता त्यांना संसाराचेच समजून संसाराच्याच सेवेत लावतो. म्हणून कोणत्याही अवस्थेत कर्मयोग्याचे ठिकाणी थोडाही कर्तृत्वाचा अभिमान शिल्लक राहत नाही. काय छान सांगितलं यांनी. असा हा कर्मयोगी असतो. खूप खूप छान सांगितलेलं आहे, खूप विस्ताराने सांगितलेलं आहे. आपल्याला अतिशय वेळ कमी पडतो असं सांगितलेलं आहे त्यांनी. 5 मिनिटं राहिलेत ना. तर असा आसक्तीरहित होऊन कर्म करण्याने, अर्थात आपल्यासाठी कोणतेही कर्म न करण्याने परमात्म प्राप्ती कोणाला झाली का? आपल्याला लगेच मनामध्ये प्रश्न येतो की वा तुम्ही असं म्हणता, असं कर्म केलं पाहिजे, तसं कर्म केलं पाहिजे. मग असं कर्म करणाऱ्या कोणाचं उदाहरण आहे का आपल्या डोळ्यापुढे? लगेच उत्तर देतात भगवान या ठिकाणी 20व्या श्लोकामध्ये, कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. की हो, आहेत असे लोक की जे उत्तम कर्मयोगी होते आणि ज्यांनी केवळ संसाराच्या सेवेसाठी कर्म केलेलं आहे. असे महापुरुष म्हणजे राजा जनकाचं उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. आणि हे सगळे सत्कर्म करून परमसिद्धीला प्राप्त झाले आहेत. आणि म्हणून लोकसंग्रहाचा विचार करून तू सुद्धा निष्काम भावाने कर्म करणेच योग्य आहे असं ते आपल्याला सांगतात. अनेक उदाहरणं त्यांनी या ठिकाणी फक्त राजा जनक, इथे राजा जनक म्हणून दिला आहे, परंतु आजकालच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला अनेकांची उदाहरणं या ठिकाणी माहिती आहेत की आपण नेहमी टिळकांचा लोकमान्य टिळकांचं नेहमी नाव घेतो आपण की उत्तम कर्मयोगी होते ते. नंतर महात्मा गांधी होते. अनेक लोकांनी असे कामं केलेले आहेत की जे फक्त स्वतःसाठी काहीही न करता लोकांसाठी त्यांनी कामं केलेले आहेत. सेवाव्रत फक्त त्यांनी घेतलेलं होतं आणि त्यांनी अशी कामं केलेली आहेत. तर आता आपण हे पुढच्या वेळेस बघू. आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट
ह्या सगळं आपण बघितलं की आपल्या ठिकाणी असलेलं हे आत्मतत्व आहे. यालाच देव ही संज्ञा आहे. आणि ते आत्मतत्व कसं आहे? चैतन्यमय आहे, विद्युन्मय आहे, ज्ञानमय आहे. आणि त्या एकात्म जीवनाची आपल्याला ओढ असायला पाहिजे, म्हणजे आत्मरती. तो जो आत्मरती आपण म्हटलं ना, आणि आत्मतृप्त, आपण त्या ठिकाणीच तृप्त राहायला पाहिजे आणि त्याच्यातच आपल्याला आनंद वाटला पाहिजे, म्हणजे आत्मसंतुष्ट अशी आपल्याच आत्म्याची, म्हणजे आपल्याच व्यापक स्वरूपाची ज्याला ओळख पडते, मग त्याला काहीही कार्य राहत नाही. त्याचं कर्म करूनही कसं आपण मागच्या बघितलं होतं, भाजलेलं बी हे जर आपण लावलं तर ते रुजत नाही. तसं आपलं कर्म हे जर आसक्तीरहित असलं तर त्याच्यामुळे कर्मबंधन प्राप्त होत नाही. अर्थातच आत्मतृप्त व्यक्ती कर्म करणे वा टाळणे या दोन्ही बाबतीत अहंकारी वा अट्टाहासी नसते, की हे कर्म मी करीनच किंवा हे कर्म मी टाकीनच, असं पण नाही. म्हणजे त्याला त्या कर्माविषयी लोभही नसतो, त्याविषयी तिरस्कारही नसतो. सहजपणे कर्म घडत असतं. समोर जे कर्म आलेलं आहे ते सहजपणे निष्काम भावाने तो करत असतो आणि त्याचं ते कर्म कसं होतं? मग लोकसंग्रहाचं होतं. मग पुढच्या वेळेस आता आपण लोकसंग्रह म्हणजे काय बघू. आणि आता आपण जो श्लोक वाचला, लोकसंग्रह चाललेला आहे बघा, त्याच्यात जनकाचं उदाहरण का दिलेलं आहे ते पण बघू, की जनकाचा लोकसंग्रह कसा होता. लोकसंग्रह या शब्दाचा सुद्धा आपण जो व्यवहारात अर्थ घेतो तसा लोकसंग्रह नाही आहे, तर लोकसंग्रहाचा फार वेगळा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. तर हे सगळं आपण पुढच्या वेळेस बघू. तर अशी ही अतिशय व्यापक आणि विस्ताराने सांगितलेली गीता आहे. त्यामुळे माझ्या बुद्धीमध्ये जेवढं काही त्याचं आकलन होईल तेवढं काही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि ते तुम्ही सगळं इतकं आनंदाने ऐकून घेता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आभार मानते. तुम्हाला सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी आता थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.